स्वामी समर्थ स्पोर्ट्स संघ आपण आपला एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। रामेश्वर प्रतिष्ठान मेडबाव की ये प्रतियोगिता 2026 सिंधुदुर्ग जिले की सबसे बड़ी रकम की ये प्रतियोगिता आज मेडबाव के ग्रीन पार्क मैदान के ऊपर जारी है। हमारे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ चुके हैं अमोल जी जमदाड़े, साथ ही में बादल जी चौधरी। आप दोनों का भी स्वागत है, तमाम दर्शकों का स्वागत है। और जो मैदान के अंदर मुकाबला जारी होने जा रहा है, संविधान ग्रुप पुणे और स्वामी समर्थ, ये दो टीमों के बीच में दोनों टीमें एक एक मैच हार चुकी है, यानी कि इस मैच में करो या मरो, नहीं तो प्रतियोगिता के बाहर चलो। जो जीतेगा उसे और मौका मिलेगा खेलने के लिए, और जो भी हारेगा वो इस प्रतियोगिता के बाहर जाएगा। अभी तक 3 मैच हो चुके हैं। तीनों का हाल देखिए कि जो भी टीम टॉस जीती है वो मैच हारी है। 2 बैटर मैदान के अंदर, संकेत और श्री की जोड़ी मैदान के अंदर। गेंदबाजी मोर्चे पर जो कि गेंदबाज सचिन मोरे गेंदबाजी करते हुए, पहली गेंद ऑफ स्टंप के बहुत ही बाहर, वाइड बॉल का इशारा। दूसरी गेंद उठाकर खेला है, फील्डर गेंद के नीचे पहुंचेंगे कि नहीं, पहुंचे जरूर थे लेकिन आखिरी समय पर नजर हटाई गेंद के ऊपर से। अगली गेंद लेकर सचिन चले, फिर एक मौका वो भी गवा दिया। ये मैदान के अंदर अमूल क्या हो रहा है, लगातार 2 गेंदों के ऊपर 2 जीवनदान। बल्लेबाज थे संकेत, संकेत अपना आज लक लेकर आए हैं मैदान के अंदर। कुल मिलाकर रन है 4। ये बड़ी प्रतियोगिता है, बड़ी प्रतियोगिता का एक बड़ा मैच 2 टीमों के बीच में। एक तरफ है पुणे के खिलाड़ी, दूसरी तरफ है स्वामी समर्थ। जिस टीम में रत्नागिरी, राजापुर और बंबई के खिलाड़ी है। फुल टॉस गेंद, अंपायर का नो बॉल का इशारा, नो बॉल का इशारा, यानी कि और एक एक्स्ट्रा रन स्कोर बुक में लिखा जाता हुआ। कुल मिलाकर रन पहुंचे हैं 5। पिछले भी मैच में कई ऐसा हमने देखा था, पहले इनिंग में 5 नो बॉल देखने को मिली थी। ये पहली ओवर में गलती, नो बॉल डालने की, उसके ऊपर बड़ा प्रहार तो किया है। प्रीट का मौका है, यानी कि अगर कैच भी पकड़ेंगे तो नॉट आउट दिए जाएंगे। ये बल्लेबाज की खासियत है, लगता है। ये दोनों भी बल्लेबाज देखो, एक 2 जीवनदान के साथ खेल रहे, दूसरे बल्लेबाज है वो 1 जीवनदान के साथ खेल रहे हैं और सामने वाले टीम के साथ खिलवाड़ कर रहे हैं। ये अच्छी गेंद थी, टिप्पा गिरने के बाद काफी नीची रही। बॉलर के सर के ऊपर से खेलने का इरादा नाकामयाब रहा। अभी तक कुल मिलाकर रन है 7। टेनिस क्रिकेट .in पर मैच का सीधा प्रसारण दिखाते हुए हवा में गेंद जरूर थी, मगर वहां पर कोई भी फील्डर नहीं था, इसलिए 1 रन मिलता हुआ, 1 रन का इजाफा स्कोर बुक में होता हुआ। संकेत और श्रीनिवास की जोड़ी मैदान के अंदर है। ऑफ स्टंप के सही
बाहर लेंथ और लाइन की दिशा में गेंद को डाला। फिर एक बार डॉट बॉल देखने को मिलता हुआ। पहला ओवर बहुत ही बढ़िया रहा, सचिन का बेहतरीन गेंदबाजी की। पहले ओवर में 2 बॉल डाला, एक नहीं दो दो, एक वाइड बॉल डाला, एक नो बॉल डाला, कुल मिलाकर 8 रन खर्च किए, विकेट नहीं लिए, लेकिन रनों पर अंकुश लगाया। अच्छी गेंदबाजी मैं कहूंगा सचिन द्वारा। हमारे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ चुके हैं अमोल जी जमदाड़े। अमोल जी, 5 ओवर का ये मुकाबला है, अभी तक 8 रन बन चुके हैं, क्या कहेंगे? पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आलेत, त्यामुळे याच ॲव्हरेजने जर बॅटिंग झाली तर 40-45-40 पर्यंत धावा बनवू शकतील. 5 ओव्हरची लढत आहे. नक्कीच आता थोडंसा अटॅकिंग फलंदाजी ते करावी लागेल बॅटिंग टीमला. संविधान पुणे क्रिकेट टीमने नाणेफेक जिंकत फिल्डिंग करणं पसंत केलं आणि स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करते या मॅचमध्ये. आपण देवगड तालुक्यामध्ये आहोत आणि देवगड तालुक्यामधील मिडबाव गावामध्ये रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव यांच्या माध्यमातून आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओव्हर टुर्नामेंट तुम्ही पाहताय. पहिले षटक संपले, 8 धावा फलकावरती आहेत. 14 साल का ये लड़का, सबसे छोटा खिलाड़ी इस प्रतियोगिता का गेंदबाजी मार्ग पर। इसके पहले जो मुकाबला हुआ था 3 सफलताएं प्राप्त की थी। लड़का छोटा है लेकिन कारनामे बहुत ही बड़े हैं। बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद। इसके पहले की गेंद थोड़े से अंदर की तरफ लाए थे, इस बार गेंद को थोड़ा बाहर की तरफ निकाला। अच्छी गेंदबाजी करते हुए, कॉकटेल की तरह गेंदबाजी करते हुए, कॉकटेल बॉलर है ये, वेरिएशन दिखाते हुए। इस बार थोड़ी छोटी गेंद थी, कैच होने की संभावना, फील्डर जरूर मौजूद थे लेकिन उनके पहुंच से दूर गेंद। नसीब यहां पर साथ देता हुआ बल्लेबाजी वाली टीम का। अब रन बन चुके हैं 9 रन, 10 रन बगैर कोई विकेट खोए हुए। ये हवा में उठाकर जरूर खेला है, सीधा फील्डर के हाथ में। पहले विकेट का पतन होता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम स्वामी समर्थ स्पोर्ट्स की टीम।
प्रदीप जी, और आज मैदान के ऊपर अपना खेल दिखा रहे हैं, डॉन के नाम से जाने जाते हैं। ओ हो, फिर एक बार काफी तेज रफ्तार भरी ये गेंद, फिर एक बार विकेट कीपर पकड़ नहीं सके गेंद को। लगातार अमोल 2 गेंदे डॉट। प्रेशर बढ़ेगा बल्लेबाजों के ऊपर जो कि बल्लेबाजी कर रहे हैं स्वामी समर्थ स्पोर्ट की टीम। 4 झेल आतापर्यंत ड्रॉप झालेत। अजून एक चांगला बॉल ऑफ साइड ऑफ टर्म हवेत खेळण्यात आली, यावेळेला आली विकेट। 3 बॉल मध्ये एकही धाव खर्च केली नाहीये डॉन। आता मात्र मैदानामध्ये डॉन प्रमाणेच कामगिरी करतायत। नक्कीच यावरती एक मैं हूं डॉनचं देखील सॉन्ग होऊन जाईल कदाचित। अकराच धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत। प्रथमतः बॅटिंग करत असताना स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट टीम डावाच्या पहिल्या सत्रामध्ये पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करते। संविधान ग्रुप पुणे नाणेफेक जिंकत प्रथमतः फिल्डिंग करत असताना पाहायला मिळते। चांगली गोलंदाजी संविधान ग्रुप पुणे यांच्या माध्यमातून पुणे परिसरातले हे खेळाडू आहेत। आणि डॉन सांगतायत इलाका किसी का भी हो धमाका मेरा ही होगा। चांगली गोलंदाजी होती। डॉन यांचं कौतुक करावं लागेल। आणि एकाच संघातून वडील आणि मुलगा खेळताना देखील पाहायला मिळतात। हा देखील एक चांगला योग या स्पर्धेच्या माध्यमातून येतोय। बॉलर तयार। आमचे इन्सुली परिसरातले सगळे मित्र राम नेवगे आणि त्यांचे सहकारी देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचंही मनापासून स्वागत आहे रामेश्वर प्रतिष्ठान मिठभावच्या वतीने। डॉन यांचं एक जलवा आपण पुन्हा एकदा पाहतोय। चांगली लाईन त्यांनी लेन ती पकडली आहे। डॉन यांना सूर सापडलाय असंच म्हणावं लागेल। रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाव आयोजित डे नाईट क्रिकेट टुर्नामेंटचा एक वेगळाच थरार पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झालेत। बॉलर तयार। हवेत खेळलेत फटका समोरच्या दिशेने व्ही झोन मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आली आहे विकेट। डॉन यांच्या खात्यामध्ये एक अजून सफलता। टीमची धावसंख्या फलकावरती आहे। स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना फक्त 13। दो रन देकर 2 विकेट 2 सफलताएं हासिल कर चुके हैं प्रदीप जी। अच्छा काम करते हुए नए बल्लेबाज मैदान के अंदर। सत्यम आखिरी गेंद इस ओवर की लेकर हल्के हाथों से पॉइंट की क्षेत्र में खेला है। वहां पर खिलाड़ी तैनात है। 1 रन दौड़कर पूरा किया। गेंद ने थोड़ी सी दिशा बदल ली थी लेकिन उसके बाद अच्छी फील्डिंग अच्छा थ्रो। 1 रन पर संतुष्ट रहना पड़ेगा। 3 ओवर का खेल खत्म हो चुका है। 3 ओवर का खेल खत्म होने के बाद 3 विकेट गिरने के बाद कुल मिलाकर रन है 14 यानी कि 14 रन बना चुके हैं। अभी भी अमोल 12 गेंदों का खेल बाकी शेष है। चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि अजूनही 9व्याची प्रतीक्षा आहे। पहिला 9वा ठोकणाऱ्या फलंदाजासाठी 666 रुपयांचं पारितोषिक गौरवजी यांच्या माध्यमातून आहे। गौरवजी लोके यांनी हे पारितोषिक लावले। पहिला 9वा कोणता फलंदाज इथे ठोकणार आहे ते आपल्याला पाहावं लागेल। फिरवलाय बॉल, चांगला बॉल इथे डिलिव्हर्ड केला, बाहेर कट केला, उत्तर नाहीये। स्ट्रायकिंग एजच्या बॅटरकडे लो टोटलचा सामना पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? हात खोलावे लागतील बॅटिंग टीमला।
स्विच हिटकडे गेलेत. हाही बॉल वाटेवरती आला नाहीये. सलग 2 डॉट. चांगली गोलंदाजी होते. धावा येत नाहीयेत. त्यामुळे प्रेशर वाढते. दबावाची स्थिती निर्माण झाली आहे आणि यामधून बाहेर येण्यासाठी एकमेव तुमच्याकडे पर्याय आहे. तुम्हाला अटॅकिंग फलंदाजी करावी लागेल. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. इथे तुम्हाला वापर करावा लागणार आहे. अमोल वीरेन ने बहुत अच्छी गेंदबाजी की है, प्रभावित किया है. अच्छी गेंद, फिर एक बार रन आउट करने का मौका है. रन आउट हो भी जाएंगे क्या? जी हाँ, आसमान की तरफ उंगली उठाई है अंपायर ने. मतलब मैदान के बाहर आते हुए बल्लेबाज और एक झटका लगेगा स्वामी समर्थ टीम के लिए. संविधान ग्रुप पुणे टीम ने बेहतरीन काम किया है. अभी तक जो 3 मैच हुए हैं टॉस जीतने वाली टीम हार चुकी है, लेकिन पुणे इस मैच में धीरे धीरे पकड़ मजबूत करते हुए जो सिलसिला है सुबह इस प्रतियोगिता का जारी, भूख शायद तोड़ने का इरादा है संविधान ग्रुप पुणे का. कुल मिलाकर रन है 14 और विकेट गिरे हैं 4. नए बल्लेबाज गणेश. वीरेन की ये गेंद काफी तेज रफ्तार भरी, रफ्तार से गिरफ्तार करना चाहते थे. 22 का इशारा यानी एक्स्ट्रा रन यहां पर लिखा जाएगा. रन बढ़ेंगे 1 रन के साथ. कछुए की चाल की तरह रन बना रहे हैं. बड़े बड़े शॉट चाहिए स्वामी समर्थ टीम के लिए. नहीं नहीं नहीं, क्या बात है. वीरेन की जितनी प्रशंसा की जाए उतनी कम है. अभी तक 11 गेंदें डाली है, 2 रन दिए हैं. इस बार आर पार, सीमा पार, गेंद 6 रन के लिए. आरपीएम सिक्सर. वीरेन 2 ओवर 8 रन और 1 विकेट. अमोल क्या कहेंगे, ये 14 साल का एक छोटा सा युवा खिलाड़ी है, इस प्रतियोगिता का सबसे छोटा लड़का और इतना बड़ा उसका कारनामा, क्या कहेंगे इसके बारे में? कमी वयामध्ये मोठ्या स्पर्धेमध्ये संधी मिळाली आहे, त्यामुळे त्याला देखील या संधीचं सोनं करायचं आहे आणि तोच प्रयत्न इथे करत असताना तो पाहायला मिळाला आहे. टीमची धावसंख्येकडे जर आपण पाहिलं नसर तर खूप कमी धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 5 ओव्हरची ही मॅच आहे आणि 4 षटकामध्ये आतापर्यंत धावा आलेत फक्त 21 हा गणपतीचा क्रमांक आहे. तरी देखील जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा बनवण्यासाठी निर्धार करावा लागेल बॅटिंग टीमला. कमीत कमी 2 मोठे फटके, 2 नव्वे इथे आवश्यक आहेत आणि त्याकडेच प्रयत्न करावे लागतील. स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करते. 21 धावा फलकावरती आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार झालेत आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या कडून. अभि बॉलिंग ट्रॅकवर. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल इथे कट केलाय. पॉइंट आणि गलीच्या मधून बॉलला काढलंय. बॉल प्रचंड वेगात बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय आणि यावेळेला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. आलाय संजीवनी. चौका. तर नुसता चेंडूच बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला नाही तर क्षेत्ररक्षक देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर गेले, त्यामुळे 8 धावा द्यायला काय हरकत नाहीये. अगली गेंद अभिषेक. लेकिन इस बाउंड्री के बारे में क्या कहेंगे, कैसा मारा. पुल टॉस गेंद उड़ाया है लॉन्ग ऑफ के खिलाड़ी के सीधे हाथों में और एक विकेट का पतन होता हुआ. चौथा विकेट यहां पर गिरता हुआ, 5वां विकेट यहां पर गिरता हुआ.
गेंदें बची है पूरी इस इनिंग में। अभी तक एक सिक्सर और एक बाउंड्री लगी है, तो बड़े शॉट की दरकार है बल्लेबाजी करने वाले टीम के लिए। अभिषेक अभी तक गेंदबाजी बढ़िया की है, नजर लगी लगता है हमारी। डेड बॉल का इशारा अंपायर करते हुए, यानी कि इस रन गेंद के ऊपर कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, कुछ भी नहीं होगा। 25 5 विकेट गिरने के बाद 5वां ओवर प्रगति पर। अच्छी गेंद खोद कर निकाला गेंद को, एक रन तो जरूर पूरा करेंगे, दूसरे रन की कोई गुंजाइश नहीं होगी। अच्छी फील्डिंग वहां पर होती हुई, हर गेंद के ऊपर सिंगल डबल रन, बीच में विकेट, डॉट बॉल, ये सब दिखाई दे रहा है। पहले बॉल पर बाउंड्री, उसके बाद विकेट, उसके बाद सिंगल। ये अब तक की कहानी। इस इनिंग की गेंदें बची है सिर्फ 3। 35 के ऊपर अगर रन बनाते तो थोड़ा फाइटिंग स्कोर होगा। ये बॉल ऑफ स्टंप के बाहर सही लेंथ और सही दिशा में गेंद को डाला था, सीधी विकेट कीपर के हाथों में चली गई। जब बल्लेबाज चौके छक्के लगाते हैं अमोल, तो उनकी तारीफ की जाती है, मगर गेंदबाज ऐसी गेंदें डालती है तो तारीफ उनकी कम की जाती है, क्योंकि दर्शक ज्यादा मात्रा में आते हो, चौके छक्के देखने के लिए आते हैं। हवा में गेंद जरूर थी, फील्डर वहां पर दूर थे, 2 रन दौड़कर पूरे करेंगे। 2 रनों के साथ स्कोर बढ़ेगा 28-28। 5 विकेट गिरने के बाद आखिरी गेंद बाकी शेष। अभिषेक आखिरी गेंद लेकर इस इनिंग के आएंगे। फुल टॉस गेंद, गेंद घुमाना चाहते थे कहा और गेंद चली गई कहा, फिर भी 2 रन मिलेंगे, तीसरे रन की गुंजाइश होगी का? नहीं नहीं नहीं, चलेगा। 6वां विकेट भी गिरेगा ये तीसरे रन की गुंजाइश में। कुल मिलाकर रन हुए हैं 32 रन। कुल मिलाकर रन है 30 रन, 30, और जीतने के लिए रन चाहिए 31। मंजिल अब आसान है संविधान ग्रुप पुणे के लिए, लेकिन स्वामी समर्थ स्पोर्ट के खिलाड़ी भी कुछ कम नहीं है। वो वापसी जरूर करेंगे गेंदबाजी में और फील्डिंग में। स्वामी समर्थ स्पोर्ट टीम के लिए ढेर सारी शुभकामनाएं हैं, संविधान ग्रुप पुणे के लिए भी ढेर सारी शुभकामनाएं हैं। और इस शुभकामना के साथ आगे का हाल सुनाने के लिए कमेंट्री बॉक्स में बदला होता हुआ अमोल जी और बादल।
26 मध्ये ग्रीन पार्क मैदानावरून आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मॅच नंबर 4 आपण पाहतोय. संविधान ग्रुप पुणे क्रिकेट टीम बनाम स्वामी समर्थ स्पोर्ट अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेकी जिंकत प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय संविधान ग्रुप पुणे क्रिकेट टीमचा स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट टीमला प्रथमतः फलंदाजीचं आमंत्रण दिलं. जी गोलंदाजी स्वीकारली ना ती गोलंदाजी अतिशय धारदार कडवट पाहायला मिळाली संविधान ग्रुप पुणे क्रिकेट टीमची. आणि पुणेकरांचा गोलंदाजीचा करिश्मा पुन्हा एकदा आपण अनुभवलाय. चांगली बॉलिंग इथे पाहायला मिळाली. सटीक लाईन आणि लेंथमध्ये धावसंख्येला ब्रेक लावणारी षटकं स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट टीमचे जे बॅटर आहेत त्यांची थोडीशी हाराकिरी देखील आपण पाहिली आहे. आणि जरी सर धावसंख्या कमी झाली असली बादल सर तरी देखील आपण आजपर्यंत क्रिकेटमध्ये पाहिलं जे लो टोटलचे सामने असतात ना तेच रंगतदार होतात. त्यामुळे कदाचित हा सामना देखील प्रेक्षकांना आवडेल. नक्की अमोल सर, कदाचित नव्हे हा सामना रंगतदारच होणार आहे. कारण दोन तगडे संघ एकमेकांच्या समोर आणि अस्तित्वाची लढाई दोन्ही टीमसाठी. मैदानावरती थोडंसं धोक्याचं साम्राज्य देखील पाहायला मिळते. आणि यूट्यूबचे प्रेक्षक जे आमचे बघतात सामना त्यांना नक्की वाटलं असेल की स्पर्धा नक्की महाबळेश्वरमध्ये चालू आहे का, पाचगणीमध्ये चालू आहे का, थंड हवेच्या ठिकाणामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला असं धोक्याचं साम्राज्य पाहायला मिळतं ना. बोलत या तर आपण मिडबावमध्ये आहोत. तर देवगड तालुक्यातील मिडबाव गावामध्ये रंगला आहे क्रिकेटचा रणसंग्राम. पहिल्याच बॉलवरती धोक्याची घंटा वाजली होती. आऊट होता होता वाचलेत. नक्कीच इथे रिस्की धाव पत्करली. बॅटरने एका धावेसाठी निघाले. एकेरी धावेने खातं ओपन केले. टीमची धावसंख्या देखील आपण पाहतोय एक. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहेत. एका बाजूला जर आपण विचार केला तर प्रफुल्ल आहे, दुसऱ्या बाजूला प्रतीक आहे. दोन्ही बॅटर धावाची इथे सुरुवात करत असताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती व्यक्तिगत पहिलं टीमचं पहिलं षटक. आशिष गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. डावखुऱ्या बॅटरसाठी आशिषचा पुढचा बॉल. राऊंड विकेट बाहेर काढलाय. यावेळेला ड्राईव्ह केले कव्हर्सला. शॉर्ट्स कव्हरला बॉलला थांबवलंय. सिंगल मिळेल. दोन्ही बॅटर एक एकने खातं ओपन करतात. टीमची धावसंख्या 2 आहे. रन बॉल सिच्युएशन आहे त्यामुळे कोणताही धोका इथे पत्करला जात नाहीये. खऱ्या अर्थाने गरज आहे ती विकेटची फिल्डिंग करणाऱ्या क्रिकेट टीमला. स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट टीमच्या गोलंदाजाला पहिल्या षटकामध्ये 2 धक्के द्यावे लागतील. लेन बॉल ड्राईव्ह केले. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. बॉलला स्टॉप केलंय. सिंगलच मिळणार. 3 चेंडूमध्ये 3 धावा आलेत. रन बॉल सामना आहे त्यामुळे नक्कीच या सामन्यात देखील मजा येईल. जसे डॉट बॉल येतील, जशा विकेट्स येतील, प्रेशर वाढणार आहे. आणि त्यासाठी बादल सर कदाचित अटॅकिंग क्षेत्ररक्षण ऑस्ट्रेलियन स्टाईलने तुम्हाला इथे सजवावं लागणार आहे. सिंगल वाचवायची आहे. स्ट्राईकला बॅटर तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. उलटा खेळण्याचा प्रयत्न. हलकस अपील आणि या फिंगर्स अप. बॅटला ब्रश करत बॉल यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये आणि ती विकेट आली आहे पहिल्या षटकामध्ये.
नक्कीच बॅटरची चर्चा चालली आहे, यापुढे आपल्याला कसं क्रिकेट खेळायचंय. प्रफुल्ल व्यक्तिगत 2 वरती खेळतोय. अमोलने एकच धाव आतापर्यंत बनवली आहे 3 बॉलमध्ये. 31चं टार्गेट आहे. लक्ष जरी मोठं नसलं तरी रिक्वायर्ड रन रेट आहे ते 6.50चं झालंय. येणाऱ्या या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 24 चेंडूंचा अजून खेळ बाकी आहे. 26ची आवश्यकता आहे. 24 बॉलमध्ये 26 बनवायचे आहेत. रन बॉल सिच्युएशन जरी असली तरी जरी विकेट तिथे आले तर दबाव वाढत जाईल बॅटिंग टीमवरती. संविधान ग्रुप पुणे क्रिकेट टीम पाठलाग करत असताना 31चा स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये दोन्ही संघ आतापर्यंत एक सामना गमावत आहेत. त्यामुळे हा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी अनिवार्य आहे. मालिकेमध्ये कायम राहायचं आहे तर तुम्हाला इफ अँड एनी कंडिशन हा सामना जिंकायचा आहे. इथे कारणं देऊन चालणार नाही आहे आणि कारण तेच सांगतात ज्यांच्यामध्ये जिंकण्याची जिद्द नसते, ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास आहे, आलेल्या परिस्थितीला सामोरे जाऊ शकतात. इथून परिस्थिती तुम्हाला बदलायची आहे. देव तुमची परिस्थिती नाही तर तुमची मनस्थिती बदलत असतो आणि जर तुमची मनस्थिती बदलली तर परिस्थिती आपोआप बदलणार आहे. 24 मध्ये 26ची आवश्यकता आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून शानदार क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन. बॉलर तयार, बॅटर तयार. उलटा खेळण्यात हवेत बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉल पर्यंत आणि झेल सोडला. आपण जर पाहिलं तर दोन्ही टीम मध्ये जास्ती झेल सुटतायत, अवांतर धावा येत आहेत आणि मोठे फटके येत नाहीयेत. त्यामुळे सामना कमी टोटलचा आहे. झेल टिपण्याची इथे संधी होती आणि ती दवडली आहे. जीवनदान तर मिळालंय बॅटरला. संधी गमावलात की नंतर मंदी येते. त्यामुळे आता जिंकण्यासाठी मंदी येईल का ते पाहावं लागेल. बॅटर तयार झाले तर टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 6. ऑफटिकच्या बाहेर अजून एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सत्यमचा वाईट बॉल आणि त्यानंतर एक धाव अजून वाढते. अवंतर धावसंख्या पुढे जाईल. बॉलर सत्यमचा समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलंय. बॉलर बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये थांबवलंय. धाव येणार नाहीये, मोठे फटके येत नाहीयेत. त्यामुळे एक चांगलं क्रिकेट पुन्हा एकदा पाहायला मिळेल कारण कमी टोटलची लढत आहे. प्रेक्षक चौकार षटकार पाहण्यासाठी आतुर झालेले असतात, मात्र या मॅच मध्ये सिंगल आणि डॉट बॉल साठी देखील आतुर झालेत. ऑफटिकवरचा बॉल कव्हर्सला ताकद लावली आहे, गॅप शोधलाय. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये गॅप आहे आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर एफर्ट दाखवला उजव्या बाजूला झेपावत, मात्र तो अपुरा ठरलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. आलाय शानदार चौकार. चांगला फटका, आकर्षक चौकार. प्रफुल्लच्या बॅट मधून 4 धावांनी टीमची धावसंख्या वाढली आहे 11. फलकावरती 11 धावा आतापर्यंत आलेत. षटक क्रमांक 2चा खेळ. 31चा पाठलाग करायचा आहे. 5 ओव्हरची लढत. अपील 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 आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर बोल्ड झालेत. एक चौकार आला, त्यानंतर विकेट आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कहाणी बदलेल. 2 फलंदाज आतापर्यंत आउट झालेत आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या तुम्ही पाहताय 11. चेंडू आणि 20 धावांची अजून आवश्यकता आहे. रन बॉल सिच्युएशन अजूनही कायम आहे आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 6ची गरज देखील होऊ शकते आणि असा सामना प्रेक्षकांना हवाय. ग्रीन पार्क स्टेडियम वरती रंगलाय क्रिकेटचा रणसंग्राम. अतिशय सुंदर असं हे आउटफील्ड देखील तुम्ही पाहताय
आणि या हिरव्यागार मैदानावरती खेळण्यासाठी क्रीडा प्रेक्षक तर पाहण्यासाठी आणि क्रिकेटचे खेळाडू सामना खेळण्यासाठी आतुर झालेले असतात. मुंबई, पुणे, कर्नाटक, गोवा, कोलकात्यावरून देखील खेळाडू येतात. त्याचबरोबर आपण पाहिलं तर कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी अनेक वेगवेगळ्या भागामधून क्रिकेटचे खेळाडू आणि प्रेक्षक या स्पर्धेच्या माध्यमातून आपले योगदान देखील देतात. 20 बॉलमध्ये 20 धावांची अजून आवश्यकता बॅटिंग टीमला. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल, शपल क्रॉस झाले त्यामुळे वाईल्ड लाईन थोडीशी वाढली आहे आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर डॉट बॉल. 19 मध्ये 20 ची गरज. स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये संविधान पुणे ग्रुप पाठलाग करते 31 चा. संविधान ग्रुप पुणे. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळलेत, क्रॉस बॅटेड फटका, चेंडू काऊ क्षेत्रामध्ये फंबल झालेत. धोंडोरे साधण्यावाला क्षेत्ररक्षण आहे. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये केलंय. 13 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2चा खेळ ते संपलाय. 18 चेंडूने 18 ची आवश्यकता आहे. सामना अजूनही कायम आहे. संविधान ग्रुप पुणे क्रिकेट टीम पाठलाग करते 31 चा. 18 चेंडू आणि 18 धावांची अजून आवश्यकता. अठरा चेंडू 18 ची आवश्यकता. तेरा धावा फलकावरती आहेत आणि गोलंदाजीमध्ये अपेक्षित बदल झालाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलेत आशिष. व्यक्तिगत दुसऱ्या आणि टीमच्या तिसऱ्या षटकामध्ये आशिषचा यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल कट केलाय. पॉइंट आणि गलीच्या मध्ये खेळलाय. गलीचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय बॉल पर्यंत. एकच येणार आहे, सिंगल येणार आहे. अनेक वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी नटलेली ही स्पर्धा. खास आकर्षण या वर्षी आपण जो 9वा इथे पाहायला मिळतोय आणि त्या 9व्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे सुपर 9चा फटका कधी येईल. आणि कदाचित एक बॉल 8 आणि 9 धावांची ज्यावेळेला गरज असेल ना त्यावेळेला या सुपर 9चं महत्व वाढणार आहे. पुन्हा एकदा क्रॉस लाईनचा फटका, शपल क्रॉस झालेत आणि यावेळेला जर पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगला चेंडू सीमा रेषेला स्पर्श करतोय. येतोय चौकार. टार्गेट जर पाहिलं तर फक्त 31 धावांचं आणि 31च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना संविधान ग्रुप पुणे क्रिकेटचा संघ थोडंसं आघाडीवरती आहे. एका विकेटच्या शोधामध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेटचा संघ. फुल टॉस फिरवला, टर्न केला बॅटने. यावेळेला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप स्क्वेअर लेगला 9व्याला धडकलाय, मात्र टप्पा टप्पा धडकलाय. डायरेक्ट जर गेला असता तर नक्कीच 9 धावा देखील मिळाल्या असत्या. समीकरण आता मात्र अगदी सोपं झालंय बॅटिंग टीम साठी. 22 धावा फलकावरती आहेत. उडवलाय हवेत
बॉल हवेत, क्षेत्ररक्षकाने घेतलंय का आपल्या कवेत. ओव्हर नंबर 3 मध्ये 2 षटक 4 चेंडूंचा आतापर्यंत काही संपला. 9 धावांची अजून आवश्यकता आहे जिंकण्यासाठी संविधान ग्रुप पुणे क्रिकेट टीमला. रुबिकेट त्या दरम्यान लेग स्लिप कडे बॉल सिंगलच इथे मिळेल. एकरी धावणे सांघिक धावसंख्या पुन्हा एकदा बदलते 23 धावा. शेवटच्या रात्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने कोणती कलाकृती असणार आहे. मानवी कलाकृतीचं रेकॉर्डच केलंय रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावने प्रत्येक वर्षी वेगळं. शैलेजी लोके साहेब, भाईजी नरेश साहेब आणि इतर सर्व सहकारी आणि यासाठी किती मेहनत, किती महिन्यांचा सराव आणि ज्यांच्या सुपीक डोक्यामध्ये ही कल्पना येते ना त्यांना खऱ्या अर्थाने सलाम करावा लागेल. कारण ही कल्पनाच वेगळी आहे जे आजपर्यंत कुठेच झालं नाही आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित मला वाटतं महाराष्ट्रामध्ये ते रामेश्वर प्रतिष्ठानने करून दाखवलंय. शेवटच्या रात्रीतला तो खेळ, ती कलाकृती, प्रेक्षकांची अलोट गर्दी, ग्रीन पार्क स्टेडियम, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायच्या तर तुम्हाला यावं लागेल मिडबाव गावामध्ये. 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 ओव्हरचा खेळ संपला. 12 चेंडू चा खेळ आता मात्र बाकी राहिलाय. 7 धावांची गरज आहे. 12 बॉल 7 ची आवश्यकता. 7-12च गणित आहे. सगळेच नक्कीच तलाठी कोतवाल सामना बघत असतील आणि 7-12चं गणित म्हटल्यानंतर त्यांच्या देखील चेहऱ्यावरती एक वेगळी आनंदाची एक लहर आली असेल. सगळे पोटहिसेदार यांचं धड वाटप देखील करून झाले असतील आमचे सगळे तलाठी. ग्रामस्तरावरती खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून होतं. 12 बॉल मध्ये 7 ची आवश्यकता. संविधान ग्रुप पुणे क्रिकेट टीमला स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये कोणत्या संघाचा प्रवास थांबणार आणि कोणता संघ मालिकेमध्ये पुढचा सामना खेळणार याच्यामध्ये फक्त 12 बॉलचं अंतर आहे. 7 धावांची आवश्यकता. सामना अजूनही दोन्ही संघ सोडायला तयार नाहीयेत, हार मानायला तयार नाहीयेत. फिलहाल इस मैच की तरफ देखा जाए तो गेंद के ऊपर बल्ला भारी नजर आता हुआ. 12 मध्ये 7 ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार आहे समीर. समीरला आता मात्र एक चमत्कारिक गोलंदाजी ते करावी लागेल. बॉलर तयार. लेंथ बॉल समोर खेळलेत. सिंगल पाहायला मिळेल. 11 मध्ये 6 धावांची आवश्यकता संविधान ग्रुप पुणे क्रिकेट टीमला. अकरा बॉल मध्ये 6 ची आवश्यकता. बॉलर तयार. 25 धावा टीमच्या पाहायला मिळतात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला बॉल. कमबॅक करावं लागेल. तुमच्या नावाची चर्चा कधी होते? ज्या वेळेला तुम्ही काहीतरी वेगळं करता
त्याच वेळेला नावाची चर्चा होते. आज आपल्या नावाची चर्चा होण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल हवेत खेळलेत, गॅप शोधला आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडूला धाडलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी सामना संपवला एम एस धोनी स्टाईलने. संग्रामने ठोकला हा षटकार. आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय. धीम्या गतीचा बॉल बॉटमॅनचा वापर केला, हवाई स्ट्राईक केले, हवाई हल्ला केला आणि चेंडूला सरळ पाठवलं काऊ क्षेत्राच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना फिनिश केला, संपवला आणि मालिकेमधला पहिला विजय इथे नोंदवला. संविधान ग्रुप पुणे क्रिकेट संघाने स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट संघाचा प्रवास या मालिकेमध्ये रामेश्वर प्रतिष्ठान मिडबॉलच्या स्पर्धेमध्ये इथेच थांबतोय. मात्र आमच्या स्पर्धेमध्ये आपण खेळलात, खूप चांगला खेळ दाखवलात, त्याबद्दल स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट संघाचं मनापासून रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने आपण कौतुक करूया आणि त्याचबरोबर संविधान ग्रुप पुणे क्रिकेट संघाला पुढच्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. चला दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी या लगेच. गोल स्ट्रायकर्स गोवा आणि संविधान ग्रुप पुणे लगेच अगोदर टॉस होईल, मग आपण सामनावीरचा पुरस्कार देऊया. चला संविधान ग्रुप पुणे आणि गोल स्ट्रायकर्स गोवा दोन्ही कॅप्टन्स लगेच टॉससाठी या. टॉस होईल आणि मग आपण सामनावीरचा पुरस्कार देणार आहोत. हॅलो, आता जो सामना झाला त्या सामन्यातील सामनावीराचं नाव सांगायचं आहे आणि यानंतर होणारा सामना आहे तो गोवन स्ट्रायकर गोवा विरुद्ध संविधान स्पोर्ट पुणे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. सन्माननीय श्री शैलेश लोके याच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होणार आहे. ठिकाणी नाणेफेक होत आहे. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल संविधान स्पोर्ट पुणे यांच्या बाजूने लागलेला आहे आणि याच्या अगोदर जो सामना झाला त्या सामन्यातील सामनावीराचं नाव सांगायचं आहे. सामनावीर विरेन 2 ओव्हर 10 धावा आणि 1 विकेट. सामनावीरास एक्स ब्रँड यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी विरेन हा मानकरी ठरतो. सन्माननीय सुहास फाटक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विरेन यांना सन्मानित करण्यात येत आहे. एक्स ब्रँड सावंतवाडी यांच्याकडून सन्मान चिन्ह या ठिकाणी देण्यात येत आहे. धन्यवाद सुहास फाटक.